नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। एसी ट्रेन द्यायच्या आणि त्याही भाडे न वाढवता असा मास्टर प्लॅन सरकारकडे आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केले। राज्य सरकारच्या मास्टर प्लॅन बाबत अद्याप कोणालाच माहित नाही। मुंबई लोकलच्या ताफ्यातील सर्व लोकल वातानुकूलित करण्यासाठी आर्थिक तरतूद कोण आणि किती वर्षात करणार? रेल्वेसाठी एसी लोकल बांधणी करणाऱ्या रेल्वे कारखान्याच्या उत्पादन क्षमतेबाबत मुंबई लोकल ताफ्यात लोकल दाखल करण्याबाबतची अंमलबजावणी तसेच अर्थसंकल्पावर काय परिणाम होणार याबाबत कोणतेही नियोजन अद्याप समोर आले नाही। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची पडघम वाजत आहे। दरम्यान लातूर जिल्ह्यातील औसाचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी एका महत्त्वाच्या विषयाला हात घातलाय। त्यांनी नवीन प्रभार रचना रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली। या याचिकेवर न्यायाधीश नितीन डब्ल्यू सांबरे आणि न्यायाधीश सचिन एस देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। कोर्टाने राज्य निवडणूक आयोगासह राज्य सरकारला नोटीस बजावली। याचिकेवर 19 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे। महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ श्री क्षेत्र शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टने एक मोठा निर्णय घेतला आहे। शनी शिंगणापूर मंदिर ट्रस्टने 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरून काढून टाकावे, अन्यथा 14 जून रोजी मंदिराबाहेर संपूर्ण हिंदू समाजाकडून मोठी रॅली काढली जाईल असा संघटनेने इशारा दिला होता। पण आता श्री क्षेत्र शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टने तिथे काम करणाऱ्या 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे। या कर्मचाऱ्यांमध्ये 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। अनियमितता आणि शिस्तच पालन न केल्याच्या कारणावरून काढण्यात आल्याचे संस्थेने स्पष्टीकरण दिलं आहे। अल्पसंख्याक ट्रस्टच्या महाविद्यालयात सामाजिक कोटा लागू करण्याच्या निर्णयाला हायकोर्टानं अंतरिम स्थगिती देत राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे। या संदर्भातील अध्यादेश मागे घेण्याबाबत राज्य सरकारकडून कोणतीही सूचना आलेली नसल्याचं सरकारी वकिलांनी सांगताच हायकोर्टानं 6 मे रोजी जारी केलेल्या अध्यादेशातील त्या विशिष्ट कलमाला स्थगिती दिली आहे। या प्रकरणी राज्य सरकारला सविस्तर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत या प्रकरणाची सुनावणी 6 ऑगस्ट पर्यंत तहकूब केली आहे। बीड शहरातील शाहूनगर भागातून एक अतिशय खळबळजनक आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे। यात एका अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसात 2 विवाह लावण्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। या घटनेत पहिल्या नवरदेवाने पळ काढला आहे, तर दुसरा नवरदेवाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। काही दिवसांपूर्वी राज्यातील शासकीय कर्मचारी असलेल्या 2000 महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता। अशा लाभार्थ्यांची नावे आता कमी केली आहेत। अशातच आता राज्यासह अमरावती जिल्ह्यातही इन्कम टॅक्स भरणाऱ्या लाडक्या बहिणींची शोध मोहीम सुरू होणार आहे। या योजनेत लाभार्थ्यांची नावे आहेत का याची पडताळणी केली जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। अतिगिरी येथे एका लॉजवर एका महिलेचा खून झाला आहे। आर्थिक वादातून प्रियकरानेच हातोडीने वार करून तिची हत्या केली। ही घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली। पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून सुमन सुरेश सरगर असे मृत महिलेचे नाव आहे। आदम गौस पठाण असे आरोपी प्रियकराचे नाव आहे। अनेक दिवस रखडलेला मान्सून अखेर राज्यात सक्रिय झालाय। पुढील 48 तासात मान्सून संपूर्ण विदर्भ व्यापणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। यासोबतच कोकणात अतिमुसळधार पावसाचा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार तर मराठवाडा व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकणातील रायगड आणि सिंधुदुर्ग येथे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे, तर विदर्भातील अनेक जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय। गुजरातमधील अहमदाबाद येथे काल झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झालाय। यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला। महाराष्ट्रातील 16 जणांचा अहमदाबाद अपघातात मृत्यू झाला आहे। यात मुख्य वैमानिक सुमित सबरवाल यांच्यासह दीपक पाठक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक, साईनीता चक्रवर्ती, इरफान शेख या क्रू मेंबर्सचा समावेश आहे। त्याशिवाय मयूर पाटील, यशा कामदार,
आशा पवार, महादेव पवार या प्रवाशांचाही समावेश आहे। सर्वसामान्यांचे सरकार असे संबोधन महायुतीचे सरकार नेहमी करते, मग बच्चू कडू हे वेगळ्या लोकांसाठी आंदोलन करीत आहेत काय? त्यांच्या मागण्या चुकीच्या आहेत काय? कर्जमाफीच्या आश्वासनावर चर्चा का करीत नाही? बच्चू कडू यांची प्रकृती खालावली तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।